स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीने केले डुक्कर आंदोलन. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुरू करण्याची महापौरांची मागणी. पारसिक बोगद्यावरील संरक्षक भिंत खचल्याने रेल्वे वाहतुकीला निर्माण झाला धोका. रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात सुरू केले काम बंद आंदोलन. शास्त्रीनगर परिसरात ठेकेदाराने नुकतेच तयार केलेले नाल्याचे बांधकाम कालच्या पावसात गेले वाहून. काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसात शहरात वृक्ष पडले उस्मळून. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाने डुक्कर आंदोलन केले होते. आमदार रवींद्र चव्हाण यांनी दलित आणि शेतकऱ्यांना गटारातील डुक्कर असे संबोधले होते. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केलेल्या आंदोलनात चक्क डुकराच्या पिल्लाला पाळण्यात घालून त्याचेच नामकरण रवींद्र चव्हाण असे केले. या डुक्कर आंदोलनाची कोटनाका परिसरात चांगली चर्चा सुरू होती. मागील आठवड्यात डोंबिवली येथे झालेल्या स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमात आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हे दलित आणि शेतकऱ्यांना नाल्यातल्या डुकराप्रमाणे बाहेर काढून स्वच्छ करीत आहेत असे विधान केले होते. या विधानाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. याच अनुषंगाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने ठाणे शहराध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच हे आंदोलन केले. पाळण्यामध्ये एका डुकराच्या पिल्लाला ठेवून या पिल्लाचे रवींद्र चव्हाण असे नामकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी कार्यकर्त्यांनी पाळणा देखील गायला. या आंदोलनात वीरू वाघमारे, संकेत नराणे, राजेंद्र पाटील, हेमंत वाणी, जितू भाल, कैलास हवळे, सचिन पंधारे, निरंजन तांडेल, अमोल साबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून सोडून दिले. दरम्यान आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर अनुसूचित जाती जमाती असल्याचा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व त्यांचे आमदारपद रद्द करावे आदी मागण्या अभिजित पवार यांनी केल्या. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुरू करण्याची महापौरांनी मागणी केली आहे. ठाणे शहरामध्ये 10वी-12वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या स्थितीत ठाणे शहरात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ठाणे येथील मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रांतर्गत बहिर्शाल विभाग सुरू करण्याची मागणी महापौरांनी आज केली. बाळकोम येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राची पाहणी आज महापौर संजय भाऊराव मोरे यांनी केली. यावेळी सभागृह नेता ॲडव्होकेट अनिताताई गौरी, माजी सिनेट सदस्य महादेव जगताप उपस्थित होते. यावेळी या उपकेंद्राच्या केंद्र प्रमुख डॉक्टर प्रसाद कर्णिक, सहाय्यक कुलसचिव सुखदा धोत्रे व प्राध्यापक गावित यांच्याशी महापौरांनी चर्चा केली. सध्या या ठिकाणी BMS व MBA हे 2 अभ्यासक्रम सुरू असून याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई विद्यापीठाव्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये असे 2 अभ्यासक्रम सुरू करणारे ठाणे हे पहिले शहर आहे. या धर्तीवर प्रवेशापासून वंचित असलेले 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आयडॉल सेंटर सुरू करावे. ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, वैद्यकीय अभ्यासक्रम तसेच गरवारे इन्स्टिट्यूट मधील आवश्यक अभ्यासक्रम सुरू करावेत. शिवाय मुंबई विद्यापीठाअंतर्गत सुरू असलेले इतरही अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करावेत. रत्नागिरीच्या धर्तीवर रेल्वे रिसर्च सेंटर सुरू करण्याची मागणी
यावेळी महापौर यांनी केली। याबाबत कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले। या व्यतिरिक्त परिक्षेत्रांतर्गत उपलब्ध असलेल्या जागेत वसतिगृह उभारणे तसेच आवश्यक मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देणे व येथील समस्या तातडीने सोडविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही महापौर यांनी यावेळी दिले। उपकेंद्र अंतर्गत आवश्यक असलेले प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांची तातडीने भरती करण्याबाबतचे आदेश महापौर यांनी यावेळी दिले। यावेळी संगणक कक्ष, वर्ग खोल्या, लायब्ररी याची पाहणी करण्यात आली। चालू शैक्षणिक वर्षामध्ये परिक्षेत्रांतर्गत विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही महापौर मोरे यांनी केले आहे। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। पारसिक बोगद्यावरील संरक्षक भिंत खचल्याने रेल्वे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे। रेल्वेच्या गौरवशाली वैभवाचा साक्षीदार असलेला मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन पारसिक बोगद्यावरील संरक्षक भिंत खचली आहे। त्यामुळे रेल्वे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे। त्यानुसार ठाणे महापालिकेने मध्य रेल्वे प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिल्याने रेल्वेने तातडीने ब्लॉक घेऊन खचलेला हा भाग निष्कासित करण्याची कारवाई सुरू केल्याने या मार्गावरून धावणाऱ्या उपनगरी जलद गाड्या आणि मेल एक्सप्रेसचा खोळंबा झाला। दरम्यान मनपा आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर संजय मोरे यांनी पाहणी दौरा करून पारसिक बोगद्यासह नजीकच्या मुंब्रा उदयनगर परिसराची पाहणी केली। मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील मुंब्रा उदयनगर नजीक पारसिक डोंगरात 1.3 किलोमीटरचा सार्वजनिक जुना पारसिक बोगदा आहे। या बोगद्यामुळे रेल्वे प्रवास जलद झाला। मात्र कालांतराने या बोगद्यावर डोंगरावर अतिक्रमणे वाढल्याने बोगद्याला धोका निर्माण झाला। झोपडी माफियांनी झोपड्या उभारून परप्रांतीयांची मोठी वस्ती वसल्याने लोकल प्रवाशांवर दररोज मलमूत्रांचा अभिषेक सहन करावा लागतो। या विरोधात प्रवाशांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर रिकाम्या काचेच्या बाटल्या अथवा दगडफेक करण्याच्या घटनाही या परिसरात घडल्या आहेत। आता तर येथील संरक्षक भिंत खचल्याने ठाणे महापालिकेने रेल्वेला धोक्याचा इशारा दिला आहे। पारसिक डोंगरावर खडकाळ कातळावर ही बांधकामे असल्याने हा भूभाग खचल्याचे स्थानिक सांगतात। त्यामुळे रेल्वेने धोक्याचा इशारा पाहून मोटरमनला काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, तर तातडीने रेल्वे ब्लॉक घेऊन कामाला सुरुवात केली आहे। दरम्यान ठाण्याचे महापौर संजय मोरे आणि आयुक्त संजय जयस्वाल यांनी या बोगद्याची पाहणी केली। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात काम बंद आंदोलन सुरू केले आहे। सोनोग्राफीचे एक फॉर्म भरण्याच्या तांत्रिक चूक झाल्यास संबंधित रेडिओलॉजीची मशीन जप्त करण्याविरोधात इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनने सोमवारपासून बेमुदत संप पुकारला असून त्याला पाठिंबा देण्यासाठी शहरातील 70 सोनोग्राफी सेंटरचे काम खोळंबले आहे। मात्र रेडिओलॉजिस्ट आणि प्रशासन यांच्या कात्रीत अडकलेल्या सामान्य रुग्णांचे हाल सुरू झाले असून खासगी सेंटरच्या या संपामुळे शासकीय रुग्णालयावरील ताण वाढण्याची चिन्हे आहेत। पुण्यातील रेडिओलॉजी डॉक्टर आशुतोष जपे यांनी एका गर्भवतीची 19 फेब्रुवारीला सोनोग्राफी केली होती। गर्भाच्या मणक्यात दोष असल्याचे आढळल्याने महिलेने गर्भपात केला। मात्र हा गर्भ मुलीचा असल्याचे सिद्ध करत डॉक्टर जपे यांच्या मशीनची तपासणी करण्यात आली। त्यावेळी एम फॉर्म मधील काही तांत्रिक चुकांमुळे ही घटना घडल्याचा आरोप करत डॉक्टर जपे यांच्यावर कारवाई झाली। या घटनेला विरोध करत राज्यातील रेडिओलॉजिस्टने 20 जून रोजी एक दिवसीय संप पुकारला होता।
मात्र मागील आठवड्यात याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राज्यातील रेडिओलॉजिस्टनी बेमुदत संप पुकारला आहे. त्याला शहरातील तब्बल 70 सेंटर्सनी पाठिंबा दिल्याने बहुतांश सर्व खासगी सोनोग्राफी सेंटरचा पर्याय रुग्णांसाठी बंद झाला आहे. तांत्रिक चुकांना केल्या जाणाऱ्या शिक्षेत बदल करा अशी मागणी करणाऱ्या रेडिओलॉजिस्टनी पुकारलेल्या या संपाचा सर्वाधिक फटका गर्भवती महिलांना बसत आहे. प्रसूतीपूर्व करण्यात येणाऱ्या सोनोग्राफीसाठी नियोजित दिवस ठरवण्यात येत असल्याने सर्व खासगी सेंटरचे काम खोळंबल्याने महिलांची तारांबळ उडाली आहे. यासह ज्येष्ठ नागरिकांचेही हाल होत आहेत. शासकीय रुग्णालयामध्ये ही सुविधा उपलब्ध असल्याने त्यांच्यावरील रुग्णांचा ताण वाढत आहे. कायद्याअंतर्गत राज्यातील रेडिओलॉजिस्टवर सोनोग्राफी करताना झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मागच्या मंगळवारपासून महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी संप पुकारलेला आहे. मागच्या मंगळवारी हा महाराष्ट्रामध्ये 1 दिवसाचा टोकन स्ट्राईक करण्यात आला आणि आज पूर्ण महाराष्ट्र कालपासून ह्याला राज्यव्यापी म्हणून त्याला जोडीला साथीला आलेला आहे. आमच्या ज्या काही थोड्या मागण्या होत्या त्या जास्त मेजर नाही आहेत. आम्हाला एफ फॉर्ममध्ये क्लरिकल मिस्टेकसाठी आणि सेक्स डिटर्मिनेशन या दोन्ही गुन्ह्यासाठी जी एकच शिक्षा ठेवलेली आहे ती आम्हाला मान्य नाही. आमचं असं म्हणणं आहे की क्लरिकल मिस्टेकसाठी तुम्ही ही शिक्षा न देता त्याच्यासाठी ग्रेडेड पनिशमेंट द्या आणि त्या डॉक्टरला त्याचा इनोसन्स प्रूव्ह करण्याची थोडी संधी द्या. डायरेक्ट तुम्ही ज्या दिवशी तुमच्याला फॉर्ममध्ये त्रुटी आढळतात त्याच दिवशी येऊन तुमचं मशीन सील होतं. त्याच्यानंतर ती केस कोर्टात जाते आणि कोर्टाचा निकाल लागेपर्यंत त्या डॉक्टरला प्रॅक्टिस करता येत नाही. आणि सेक्स डिटर्मिनेशन करणाऱ्याला सुद्धा ही शिक्षा आहे. तसे न होता तुम्ही ग्रेडेड पनिशमेंट देऊन जे लोक करतात डिटर्मिनेशन लिंग निदान करतात त्यांना तुम्ही फासावर द्या. त्यांना जी शिक्षा तुमच्या कायद्याअंतर्गत आहे ती शिक्षा द्या या मागण्यासाठी. आणि महाराष्ट्रामध्ये हा कायदा पूर्ण जिल्ह्यामध्ये एक युनिफॉर्मली इम्प्लिमेंट व्हावा यासाठी आम्ही हे काम बंद आंदोलन केलेलं आहे. आजच्या तारखेला फक्त सोनोग्राफीचे तज्ज्ञ ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. गरज पडल्यास सर्व मोडॅलिटी ह्यांना जॉईन होतील आणि अगदीच गरज पडल्यास हा संप किंवा हे सस्पेन्शन ऑफ वर्क जे आंदोलन आहे हे देशव्यापी करण्याचा आमचा असोसिएशनचा विचार आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. शास्त्रीनगर परिसरात ठेकेदाराने नुकतेच तयार केलेले नाल्याचे बांधकाम कालच्या पावसात वाहून गेले आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे शहरात रस्ता रुंदीकरण करून ठाणेकरांना दिलासा दिला असला तरी दुसरीकडे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. महापालिकेच्या धोरणाचे अनेक रहिवाशांनी स्वागत करून महापालिकेला सहकार्य केले. मात्र या कामात महापालिकेने रस्त्याच्या कडेला ड्रेनेज तयार केले आहे व ठाण्याच्या शास्त्रीनगर येथील सहकार नगर मध्ये महापालिकेने ठेकेदाराच्या मार्फत मोठ्या नाल्याचे बांधकाम तयार केले होते. ते पण आरसीसी बांधकाम असताना काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसात या नाल्याचे बांधकाम वाहून गेले. त्यामुळे या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण लपवण्यासाठी या ठेकेदाराने सदर पडलेले बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने माती टाकून लपवण्याचा प्रयत्न केला. अशा या ठेकेदाराने महापालिकेच्या पैशाचा अपव्यय केला आहे. या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी भाजप नेते व रहिवाशांनी केली आहे. तसेच या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पावसाळ्यात या परिसराला धोका उद्भवू शकतो. तसेच या प्रकरणाबाबत महापालिकेचा अधिकारी कलगुटकर यांना विचारणा केली असता या अधिकाऱ्याने ठेकेदाराला वाचवण्यासाठी सदर बांधकाम आम्ही पाडले आहे असे खोटे उत्तर दिले आहे. याचे गोड बंगाल काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात वृक्ष उसमळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात 2 दिवसापूर्वी मान्सूनने हजेरी लावली असून गेल्या 2 दिवसात पडलेल्या पावसापेक्षा काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने ठाणेकरांना सुखद धक्का दिला आहे. कालच्या पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह ठाण्यात जोरदार हजेरी लावली. मात्र या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उसमळून पडण्याच्या घटना घडल्यात. यात 5 पकाडी परिसरातील ठाणे सत्यम सोसायटीच्या आवारातील वृक्ष उसमळून इमारतीच्या बाहेर उभी असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीवर पडले. यात गाडीचे नुकसान झाले आहे. याची माहिती अग्निशमन दलास मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी
घटनास्थळी धाव घेऊन सदर वृक्ष बाजूला केले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.